Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, promotional research. Promotion is one of the four P's of marketing mix and refers to those activities undertaken by marketing agency to provide information about the product to consumer. So, promotion, what is mean by promotion आणि त्याचे थोड्याशा डिटेल कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी मार्केटिंग मध्ये लर्न केले होते पण इथे रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला लर्न करायचं आहे सो फर्स्ट थिंग व्हॉट इज मीन बाय प्रमोशन हे आधी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये दिलेलं आहे प्रमोशन इज वन ऑफ द फोर पीज ऑफ मार्केटिंग मिक्स सो प्रमोशन मध्ये काय करतो आपण टू प्रमोट अवर प्रोडक्ट आपलं जे प्रोडक्ट आहे हे प्रमोट करतो कंझ्युमर साठी आणि मग हे प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निक्स किंवा वेगवेगळे जे प्रमोशनचे सब एलिमेंट आहेत हे यूज करतो सो अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर प्रमोशन compasses all the tools in the marketing mix those major role in persuasive communication आणि आपलं प्रोडक्ट ऍक्च्युअल कम्युनिकेट करण्याचं काम कोण करत असतं तर हे प्रमोशनल कंपोनंट्स किंवा प्रमोशनल एलिमेंट करत असतं Promotion in marketing may also be described as a set of activity which communicates relevant product information. It's very important thing. Promotion मध्ये काय केलं जातं It's provide relevant product information to consumer with the intention to inform, attract, create awareness and induce people to buy a particular product. सो ह्या सगळ्या इंटेन्शनने आपण काय करतो प्रमोशन एलिमेंटला इम्पॉर्टंट हे देत असतो सो हा जो पॅरा आहे हा फार महत्वाचा आहे काय सांगितलेलं आहे प्रमोशन कशासाठी करतो आपण प्रमोशन मीन्स कम्युनिकेट अवर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन टू दी कंझ्युमर विथ फक्त इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे का प्रोडक्टची नाही सो फर्स्ट थिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू दी कंझ्युमर देन द इंटेन्शन काय आहे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे ऍट द सेम टाइम अट्रॅक्ट टू दी कंझ्युमर कंझ्युमरला अट्रॅक्ट करणे देन ऍज वेल एज क्रिएट अवेअरनेस इन द माइंड ऑफ कंझ्युमर अँड इंड्यूस पीपल टू बाय सच अ प्रोडक्ट आणि जे काही आपले प्रोडक्ट आहे ते कंझ्युमरने बाय करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तरच प्रमोशनचं ऑब्जेक्टिव्ह हे अचीव झालं असं आपण म्हणू शकतो ऍडव्हर्टायझिंग पर्सनल सेलिंग sales promotion, direct marketing and publicity are some of the element of promotional mix. आणि हे जे काही आहेत ऍडव्हर्टायझिंग पब्लिसिटी सेल्स प्रमोशन डायरेक्ट मार्केटिंग हे सब एलिमेंट आहेत प्रमोशनचे आणि ह्या प्रत्येकाच्या सहाय्याने आपण कंझ्युमरना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून अट्रॅक्ट हे करत असतो इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट Yes. ओके So definition of promotional research. Any research that help in the development, execution and evaluation of advertising and promotion. So definition मध्ये काय सांगितलेलं आहे? Any research that help in the development, product develop करण्याचं काम कोण करत असतं? तर promotional research. एक्झिक्युशन करायचं काम आणि इव्हॅल्युएट ऑफ ऍडव्हर्टायझिंग सुद्धा हे सगळ्या गोष्टी ह्या प्रमोशनल रिसर्च मध्ये इन्क्लूड होतात सो प्रमोशनल रिसर्च इज अ वाइडर टर्म and cover the major components of promotion so advertising research sales promotion research publicity research direct marketing and many other म्हणजे जे आपण कंपोनंट्स बघितले ना प्रमोशनचे हे ह्या प्रत्येकासाठी जो रिसर्च होतो हा सगळा रिसर्च तुमच्या प्रमोशनल रिसर्च मध्ये इन्क्लूड होतो सो नेक्स्ट इज बेनिफिट्स नीड और इम्पॉर्टन्स ऑफ प्रमोशनल रिसर्च जसं की बघितलं प्रमोशनल रिसर्च इज व्हेरी वायडर कॉन्सेप्ट और वायडर रिसर्च कारण यामध्ये सगळे बाकीचे रिसर्च सुद्धा इन्क्लूड होतात सो बेनिफिट्स काय आहेत बघा द इम्पॉर्टन्स ऑफ प्रमोशन इज द सक्सेस ऑफ बिझनेस नीड्स नो एक्सप्लेनेशन सो आपण ऍडव्हर्टाईज किती करतो पब्लिसिटी किती करतो किंवा ह्या सगळ्याचं इंटेन्शन काय आहे ह्या सगळ्याचं इंटेन्शन इन द सेन्स की कुठेतरी याच्यामुळेच बिझनेस हा सक्सेस होतो फक्त प्रोडक्शन घेतल्यामुळे बिझनेस सक्सेस होणार आहे का नाही तर प्रमोशन ही कशी आहे तर प्रमोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर सक्सेस ऑफ सक्सेसफुल बिझनेस
Small and big, private and public, and all other types of business value the usefulness of promotion in successful marketing. So successful marketing मध्ये प्रमोशन रिसर्चला फार इम्पॉर्टंट हे दिलेलं आहे. Without proper communication or without proper promotion, it is difficult to communicate the benefit of product to the consumer. म्हणजे आपण खूप क्वालिटी प्रोडक्ट बनवलेला आहे, त्यामध्ये छान फीचर आहेत, रिझनेबल प्राइस आहे, व्हॉट एव्हर, पण प्रमोशनच नाही केलं, तर तुमचं प्रोडक्ट सक्सेस होईल का? तुमच्या प्रोडक्ट ऍक्च्युअल कम्युनिकेट होणार आहे का? नाही. म्हणून सांगितलं जातं प्रमोशन प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू दी ऑर्गनायझेशन फॉर सक्सेसफुल बिझनेस. मग तो सक्सेसफुल बिझनेस होण्यासाठी असेल किंवा प्रोडक्ट सेल होण्यासाठी असेल किंवा कंझ्युमर अट्रॅक्ट करण्यासाठी असेल, ह्या सगळ्यासाठी प्रमोशन काय करतो? प्रमोशन प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. Hence, the importance of promotion research which provide answer. मग प्रमोशन रिसर्च मधून आपल्याला कोणकोणते आन्सर मिळतात बघा. फर्स्ट, हाऊ टू इन्फॉर्म अँड रिड्यूस कंझ्युमर टू बाय द प्रोडक्ट. इंड्यूस. हाऊ टू इन्फॉर्म, कशा पद्धतीने त्या कंझ्युमरला इन्फॉर्म करणं महत्वाचं आहे. अँड इंड्यूस कंझ्युमर टू बाय द प्रोडक्ट. म्हणजे जसं की आपण म्हणतो इट्स लाईक व्हेरियस मीडियाज ऑफ ॲडव्हर्टायझिंग. मग यामध्ये टेलिव्हिजन आहे, न्यूजपेपर आहे, मॅगझिन आहे, इंटरनेट आहे. ओके. सो कंझ्युमरना आपण कसं इंड्यूस करू शकतो की ते कंझ्युमरने प्रोडक्ट बाय केलं पाहिजे, आणि कोणता जो सोर्स आहे, जो बेस्ट सोर्स आहे, वी कॅन इझिली कन्वे अवर मेसेज टू दी फायनल कंझ्युमर. सो ह्या गोष्टीचं आन्सर आपल्याला कुठून मिळत असतं? तर ह्या प्रमोशन रिसर्च मधून, राईट. Then second, how to select the target audience, that is right type of consumer for the product. आणि आपला प्रोडक्ट कोणता आहे, मग या प्रोडक्ट साठी राईट कंझ्युमर कोणता आहे, टार्गेट आपण कोणता सिलेक्ट करायचा आहे, ऑल दिस थिंग, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रमोशनल रिसर्च मधून क्लिअर होत असतात. देन थर्ड, हाऊ टू सिलेक्ट सुटेबल मीडियाज फॉर कम्युनिकेशन. कोणता मीडियाज आपल्याला चूज करायचा आहे, व्हॉट or which media is suitable for communication, or we can easily attract our consumer. So ह्या सगळ्या गोष्टीचे आन्सर आपल्याला प्रमोशनल रिसर्च मधून मिळत असते. Then how to select suitable media, how to draft the message in clear and precise term in language understood by target audience. आणि जसं की म्हणतो आपण आपला मेसेज हा इझिली कसा कम्युनिकेट करता आला पाहिजे. इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन क्लास ऑफ कस्टमर. म्हणजे जसं तुम्ही थोडस जर ऑब्झर्व केलं असेल, ऍड आपण मी बऱ्याच वेळी सांगते बघा की ऍड ऑब्झर्व करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही ऍड ह्या अशीच का केलेली आहे. म्हणजे बेसिकली एखादी ऍड जर चाइल्ड साठी करायची असेल, चिल्ड्रन साठी करायची असेल, तर त्या ऍड करण्याच्या काही टॅक्ट्स आहेत त्या वेगळ्या असतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं, चिल्ड्रनसाठी ज्या ऍड केल्या असतात त्या डिरेक्टली नसतात, मग त्या थोड्याशा इंटरेस्टिंग असतात, जेणेकरून चिल्ड्रन त्याच्याकडे इझिली अट्रॅक्ट होते. ह्या ज्या ऍड आहेत ह्या जर एखाद्या लेडीज साठी केल्या किंवा युथ साठी केल्या असतील, एखाद्या सिनियर सिटीजन साठी असेल स्पेसिफिकली, तर त्याच्या मागचा मोटो किंवा त्या मागचं जे इंटेन्शन आहे, त्याची जी थीम आहे, त्याची लँग्वेज आहे. ओके. सो इट्स लाईक अ डिफरंट, म्हणजे प्रत्येकासाठी ऍड तुम्ही कशा पद्धतीने रन केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं आन्सर आपल्याला प्रमोशनल रिसर्च मधून क्लिअर होत असतं. How to evaluate the performance or effectiveness of promotional and marketing strategy. And we can easily define marketing strategy with the help of promotional research. Is it clear? First point. इंट्रोडक्टरी पार्ट क्लिअर झाला का? Yes. First, counter competition. Promotion is inseparable part of today's intense competition business. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की ह्या बिझनेसने कोणतीही ऍड न करता सुद्धा, म्हणजे काहीच नाही ऍड आणि प्रोडक्ट फार पॉप्युलर झालेला आहे, असं एखादं एक्झाम्पल देऊ शकाल का? नक्कीच नाही, है ना. कारण विदाउट ऍड
कोणताच बिझनेस पॉप्युलर होत नाहीये किंवा प्रोडक्टची ऍड ही नाही होऊ शकत. दॅट इज वाय हिअर सेड प्रमोशन इज अ इनसेपरेबल पार्ट ऑफ टुडेज इंटेन्स कॉम्पिटेटिव्ह बिझनेस. It is necessary to counter and stay ahead of competitors. So promotional research help too. जर तुम्हाला कॉम्पिटिशन फेस करायचे असेल तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रमोशनल रिसर्च कशी हेल्प करतं हे सांगितलेलं आहे. आयडेंटिफाय इमिजिएट कॉम्पिटिटर, म्हणजे जर तुमचं प्रोडक्ट आहे तर तुमच्या प्रोडक्टला इमिजिएट कॉम्पिटिटर्स कोण आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करून देण्याचं काम करेल. सेकंड थिंग, स्टडी द स्ट्रॅटेजी ऑफ कॉम्पिटिटर्स. सो प्रमोशनल रिसर्च काय सांगेल? फर्स्ट थिंग, वी स्टडी अवर कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी अँड देन वी डिसाइड अवर रूट. म्हणजे मग आपण आपला रूट किंवा आपल्या स्ट्रॅटेजी हा डिसाइड करू शकतो. देन रिसर्च into various promotional tools like advertising, sales promotion, etc., which can be effectively used for covering coming competitors. म्हणजे कॉम्पिटिटरला फेस करण्यासाठी मग हे तुम्ही कोणते टूल्स यूज करणार आहात आणि कोणता टूल्स यूज करायला हवा हे सुद्धा आपल्याला प्रमोशनल रिसर्च आयडेंटिफाय करून देतो. इव्हॅल्युएट अँड फायनलाइज प्रमोशनल स्ट्रॅटेजी. How best to execute promotional strategy and rewrite the performance. Review the performance. सो आपलं परफॉर्मन्स रिव्ह्यू करणं फार महत्वाचं आहे. प्रमोशनल स्ट्रॅटेजी रन करणं, त्या एक्झिक्यूट करणं, ऑल दिस थिंग डन बाय प्रमोशनल रिसर्च. सेकंड पॉइंट, आयडेंटिफाय टार्गेट कस्टमर. The purpose of promotional research is to identify target audience or customer for the company product services. म्हणजे तुमचं प्रोडक्ट कोणता आहे त्याच्यावरती तुमचा टार्गेट ग्रुप कोणता असायला हवाय. म्हणजे तुमचं प्रोडक्ट आहे फेअर अँड लवली आणि तुम्ही चाइल्डना हे केलं, तुमचा टार्गेट ग्रुप सिलेक्ट केला, तर तुमचा प्रोडक्ट सेल होईल का हो? नक्कीच नाही. हे प्रमोशनल रिसर्च काय करतं? सपोज दिस इज युअर प्रोडक्ट अँड दिस इज युअर टार्गेट ग्रुप. तो कुठेतरी सिमिलर असायला हवा, तरच तुम्ही काय करू शकता, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवू शकता, जास्तीत जास्त सेल करू शकता. सो ह्या ज्या टेक्निक्स आहेत, ह्या ज्या आयडियाज आहेत, हे जे आयडेंटिफिकेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रमोशनल रिसर्च मधून क्लिअर होतात. एनी रॉंग सिलेक्शन ऑफ टार्गेट ऑडियन्स मे रिझल्ट इन वेस्ट ऑफ टाइम, एनर्जी अँड वेस्टेज ऑफ प्रमोशनल इफोर्ट. म्हणजे जसं की आता आपण सांगितलं फेअर अँड लवलीचं प्रोडक्ट आहे आणि आपण चिल्ड्रनना सांगितलं ओके त्याचे 7 दिवसात खूप छान इफेक्ट होतात, 7 दिवसामध्ये कलर छान होतो वगैरे, असं जर सांगितलं तर राहिलं आणि बऱ्याच काही ऍड आपण युज केलेले आहेत, तर त्याचे रिझल्ट मिळतील का तुम्हाला? नक्कीच नाहीये ना. म्हणजेच काय, वेस्ट ऑफ टाइम, एनर्जी, वेस्ट ऑफ प्रमोशनल इफोर्ट्स एक्सेट्रा. सो प्रमोशनल रिसर्च हेल्प टू कलेक्ट डिटेल इन्फॉर्मेशन. फक्त डिटेल असं म्हटलेलं नाही हा, इथे प्रमोशनल रिसर्च मध्ये आपण काय करतो तर डिटेल इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो अबाउट द मार्केट, द कंझ्युमर अँड देअर लाईक अँड डिसलाईक. म्हणजे जर तुम्हाला एखादं टूल्स यूज करायचं असेल तर कशा पद्धतीने ते यूज करावं लागेल. सो कंझ्युमरच्या लाईक आणि डिसलाईक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर प्रमोशनल ऍक्टिव्हिटी. Such information is beneficial to locate consumer from already overcrowded market. A right selection of right types of consumer for right product, minimizing promotional cost, increasing demand, and finally the profit. So लक्षात येतंय? So प्रमोशनल रिसर्च काय करतो? खूप महत्वाचा रोल प्ले करेल ह्या सगळ्यासाठी. We can easily attract our target customer. We can easily identify our target audience. म्हणून लास्ट पॅरा सांगितलेला आहे, अ राईट सिलेक्शन ऑफ राईट टाइप्स ऑफ कंझ्युमर, राईट प्रोडक्ट, मिनिमाइज प्रमोशनल कॉस्ट, इन्क्रीज इन डिमांड अँड इन्क्रीज इन प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीज होणं महत्वाचं आहे, डिमांड इन्क्रीज होणं महत्वाचं आहे आणि मिनिमम कॉस्ट मध्ये मॅक्सिमम आउटपुट मिळवणं हे प्रमोशनलचं इंटेन्शन असतं. सो ते मी एक क्वेश्चन विचारते, त्याचा आन्सर फटाफटात द्या. एखादी ऍड, एक छान वाटणारी ऍड पटकन सांगायची, ही ऍड ना खूप आवडते मला आणि ही ऍड ना नाही आवडते. अच्छा 2 ऍड पटकन सांगा बरं, कोणीही सांगा. प्रतीक्षा राऊत सांग बरं. डव थोडस मॉइश्चरायझर.
नाही असं नाही, डवची कोणती एखादी ऍड जी तुला म्हणजे आपल्याला रिकॉल होतात ना इथे ऍड, की डवची कोणती ऍड तुला आवडली, कोणती ऍड नाही आवडलेली, थोडस सांग बरं. डवची ऍड आवडती की नाही आवडत? नाही आवडत. कोणती वाली आवडत नाही? खूप साऱ्या डवच्या ते ऍड मॉइश्चरायझरचे असतात ना, वन साइडनी ते दाखवतात. अच्छा, ओके ओके ओके, ती नाही आवडत. व्हेरी गुड. नाही आवडत. आणि न आवडणारी ऍड सांग बरं एखादी. डेटॉलचे आहेत. डेटॉल. डेटॉल. ओके, गुड. देन बॉईज आपल्या क्लासमध्ये कोणी नसतातच का रे? बॉईज सांगा बरं एक कोणीतरी. बॉईज ना ऍडच नाहीत आवडत, मग ते छान पण नाहीत आणि कोणत्याच नाहीत आवडत आहे ना. आणखी कोण सांगेल? केतकी सांग बरं एखादी आवडती ऍड. न आवडणारी मॅडम फेअर अँड लवली. फेअर अँड लवली, हो काही फरकच नाही पडत आहे का? नुसतं सांगतात आणि आवडणारी आवडणारी व्हॅसलीन. आणि काय विंटर, डीडी, बीबी, बरंच काही 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 असतं. सगळं ते. व्हेरी गुड. आणि आवडणारी म्हणजे याची व्हॅसलीनची बॉडी लोशन, व्हॅसलीन आणि निविया. बरं, आता त्याच्या पुढचा एक क्वेश्चन. असं इझिली तुम्हाला म्हणजे विदिन अ सेकंड एखादी इरिटेटिंग ऍड आवडतीये, म्हणजे कोणती रिकॉल झाली असेल असे कधी इरिटेटिंग ऍड की बापरे ही ऍड मला बिलकुल नाही आवडली, असे कधी ऍडचं एक्झाम्पल सांगू शकाल? ही ऍड ना फार म्हणजे नको वाटते बघायला, सांगा बरं. सायली, स्नेहल, सुस्मिता सांगा बरं एखादी ऍड. मी आता तशा फारशा इरिटेटिंग ऍड नाहीच आहेत तशा, जर असं ऑब्झर्व केलं तर मध्यंतरी ना एक लिरिल समथिंग कोणता तरी सोप होता, त्याची एक ऍड होती. विक्स. आठवते का कोणाला? लिरिलची एक ऍड होती, लाईक वल्गर टाईप होती फार, आठवत असेल तर. सोपची एक ऍड होती आणि बिकनी मध्ये दाखवली होती ती, आठवते कोणाला? सो इंटेन्शन काय आहे हे सगळं तुम्हाला ऍड आणि हे विचारण्यामागचं. तर ज्या ऍड आपण सिलेक्ट करतो किंवा त्याचा जो वे सिलेक्ट केला जातो, सो इंटेन्शन काय असतं यामागे? टू अट्रॅक्ट टू दी कस्टमर. मग तुम्ही अट्रॅक्ट करण्याचे दोन एक टॅक्ट असतात बघा ह्या ऍडव्हर्टाईज कडे. तुम्ही काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करा आणि कंझ्युमरला अट्रॅक्ट करा, हे पहिली गोष्ट आणि हे पहिली टॅक्ट आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरी स्ट्रॅटेजी की तुम्ही इतकं काही ऑड करा किंवा इररिलेव्हंट करा तरी सुद्धा कंझ्युमरला ते रिकॉल होते. लक्षात येत आहे? सो ह्या काही टॅक्ट्स आहेत कंझ्युमरला अट्रॅक्ट करण्याचे, टार्गेट ग्रुप फाइंड आउट करण्याचे. आणि बऱ्याच वेळी असंही असतं की एखाद्या प्रोडक्टचे मल्टीपर्पज काहीतरी सांगितले जातात, एक प्रोडक्ट आहे सिमिलर प्रोडक्ट आणि त्याचे मल्टिपल यूज सांगितले जातात आणि वेगवेगळ्या टार्गेट ग्रुप सुद्धा तिथे अट्रॅक्ट केला जातो. आणि ह्या ज्या अट्रॅक्शन म्हणजे अट्रॅक्ट करण्याच्या ज्या टॅक्ट्स आहेत, स्ट्रॅटेजी आहेत, त्या तुम्हाला कुठून मिळत असतात? तर ह्या प्रमोशनल रिसर्च मधून. हे सांगण्यात त्याच्या मागचं इंटेन्शन होतं. चला पुढे जाऊया आपण. पॉइंट नंबर 3, बिल्ड message. So promotional research, कोणाला क्वेश्चन आहे का? Build message. Promotional research develop a better understanding of right type of buyer. Promotional research develop a better understanding of right type of buyer. That is the like and dislike. म्हणून जसं आता आपण सांगितलं की कंझ्युमरची लाईक काय आहे आणि डिसलाईक काय आहे, ह्या दोन्ही गोष्टीवर तिथं मी प्रमोशनल रिसर्चच्या अंडर कॉन्सन्ट्रेट करू शकता. द चूज और प्रेफरन्स, द लँग्वेज, चॅनल, मीडिया सिलेक्शन अँड मेनी मोर थिंग.
So for example, promotional strategy for luxury product to class difference from other. So जसं की माहिती आपल्याला प्रमोशनल तुम्हाला ऍड करायचे आहे, तर तुम्ही प्रत्येक क्लास साठी सेम ऍड करता का? नाही. इट्स लाईक डिपेंड्स ऑन क्लास ऑफ कस्टमर. मग रिच लक्झरियस एखादं प्रोडक्ट असेल तर त्याची ऍड ही वेगळ्या पद्धतीने दाखवली जाते. एखादी डे टू डे लाईफ साठी प्रोव्हाइड करणारे एखादं प्रोडक्ट आहे तर त्याची ऍड ही डिफरंट असते, त्याचा मीडियाच डिफरंट असतो, त्याची स्ट्रॅटेजी डिफरंट असते. ओके. सो प्रमोशनल रिसर्च अनेबल सिलेक्शन ऑफ प्रॉपर मेसेजिंग, मीडिया सिलेक्शन and marketing strategy for the customer perspective. In short, promotional research help to draft message in clear and precise terms in language preference by the targeted consumer. So तुमचा मेसेज हा काय आहे तर आणि बऱ्याच वेळी असं असतं बघा की ऍट द सेम टाइम तुम्ही काही छान गोष्टी सुद्धा तुमच्या मेसेज मधून किंवा तुमच्या मीडियाज मधून ह्या प्रोव्हाइड करत असतात. सो त्याचं एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर किंडर जॉयची एक ऍड होती मध्ये, दिवाळीच्या पिरियड मध्ये होती, आठवते का कोणाला? दोन छोटी मुलं सगळ्यांना नमस्कार करत असतात दिवाळीच्या पिरियड मध्ये आणि त्यांना कशाची ऍड होती आठवते कोणाला? किंडर जॉयचीच होती ना ती? हा त्याचीच होती. ती दोन छोटी दिवाळीचाच पिरियड असतो आणि हो. दिवाळी विशेष सगळ्यांना देत असतात लहान मुलं ती, आणि त्यांना सगळ्यांना नमस्कार करत असतात. मग त्यांची मावशी त्यांना ते दोन हा. सो ह्या ऍड मागचं इंटेन्शन काय आहे तर प्रमोशनल रिसर्च हेल्प टू ड्राफ्ट द मेसेज क्लिअर. हे तुम्ही त्या प्रोडक्टची ऍड केलेलीच आहे प्रिसाइज, तुम्ही त्या ऍट द सेम टाइम तुम्ही एक छान मेसेज पण देताय की विश करण्याच्या काही टॅक्स आहेत, लँग्वेज प्रेफरेबल, ओके, अँड टार्गेट कंझ्युमर. टार्गेट कंझ्युमर तर तुमचं ऑटोमॅटिक चिल्ड्रन तिकडे अट्रॅक्ट झाले, पण ते चिल्ड्रनना हे सुद्धा वाटलं की वाव आपण अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे मोठ्या लोकांना विश करू शकतो, है ना, कारण विश करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. सो ह्यामुळे ह्या प्रमोशनल रिसर्चमुळे एक छान मेसेज बिल्डअप केला जातो. सो बिल्ड गुड मेसेज अँड अट्रॅक्ट अवर टार्गेट कंझ्युमर. इज इट क्लिअर? Yes. Very good. Then next is effective advertisement. So promotional research is widely used in the making effective advertisement. It offers several benefits. First, evaluate the ability of advertisement to draw attention, create awareness, and desire from action from focus consumer. Evaluate the ability of advertisement. सो इथे तुमची ॲबिलिटी तुम्ही काय करू शकता, जज करू शकता. टू ड्रॉ अटेन्शन, क्रिएट अवेअरनेस अँड डिझायर फॉर ऍक्शन फ्रॉम फोकस कंझ्युमर. सेकंड, आयडेंटिफाय वीकनेस अँड सजेस्ट मेजर टू इम्प्रूव्ह देम. आयडेंटिफाय वीकनेस. इफेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये हे फार महत्वाचं असतं. तुम्हाला तुमची जर एखादी ऍड केली असेल तर त्यामधून सुद्धा तुम्ही काय करू शकता, काही गोष्टी फाइंड आउट करू शकता. आयडेंटिफाय वीकनेस अँड सजेस्ट मेजर टू इम्प्रूव्ह देम. देन थर्ड, suggest different promotional techniques and select suitable media as per product and market need. And last is supply information to creative team to develop and explore different advertisement before final selection. So supply information to creative team. कोणाला इन्फॉर्मेशन सप्लाय करायचं आहे जी क्रिएटिव्ह टीम आहे, and to develop and explore different advertisement before final selection. सो इफेक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग कसं असलं पाहिजे, तुम्ही फक्त इफेक्टला नका महत्व द्या, तुमच्या विकनेस सुद्धा आयडेंटिफाय करा, त्यावरती रेमिडियल ऍक्शन घ्या, सजेशन घ्या. ह्या सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जनरली काय होतं की ऍड ही कधी दिली पाहिजे, इफेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय सांगितलं जातं, ऍड ही दुपारी द्यावी का, कोणत्या पिरियड मध्ये असावी. तुम्हाला माहिती आहे का, ऍड ही जर एखाद्या म्हणजे आता तुम्हाला माहित असेल की आत्ताचे टीआरपी जास्त असणारे शोज कोणते आहेत सांगा बरं, जर टीव्ही बघत असाल तर.
TRP जास्त असणारे शोज माहिती आहेत का? इंडियन आयडल. व्हेरी गुड. म्हणजे टीव्ही बघते. आणखी कोणते? बिग बॉस. व्हेरी गुड. सो म्हणजे हे जे शोज आहेत ज्याची TRP जास्त आहे आणि हे शोज चालू असताना ज्या ऍड दिल्या जातात ना त्यांची फीस पण जास्त असतात. माहिती आहे ना तुम्हाला ही गोष्ट? आपण कोणत्या पिरियड मध्ये कधी ऍड देतो पिरियड वरती तुमची प्राइस तुमची फीस डिपेंड्स असते. तुम्ही मॉर्निंगला जर एखादी ऍड दाखवली असेल तर त्याची प्राइस डिफरंट आहे. आफ्टरनूनला प्राइस डिफरंट असते. इव्हिनिंगला, नाईटला तुमच्या ऍड कधी आहेत आणि कोणत्या शोच्या मध्ये तुम्ही ऍड दाखवलेली आहे याच्यावरती सुद्धा ह्या ऍडच्या फीस ह्या डिपेंडेबल असतात, डिसाइड असतात. सो इफेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता. सो इव्हॅल्युएट द ॲबिलिटी ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट टू ड्रॉ अटेन्शन. ड्रॉ अटेन्शन मध्ये काय सांगायचं आहे तुम्हाला? ऍड कशी द्यायची? क्रिएट अवेअरनेस तुमचा क्रिएट झाला पाहिजे. अँड ऍक्शन फ्रॉम फोकस कंझ्युमर फोकस झाला पाहिजे, सगळ्यात महत्वाची थिंग. सो जर एखाद्या स्टुडंटसाठी जर तुम्ही मेसेज देत असाल तर त्याचा पिरियड हा 10 to 5th ह्या पिरियड मध्ये न देता इव्हिनिंगला ऍड द्या तुम्ही किंवा नाईटला ऍड द्या. सो हे काय आहे? इट्स लाईक अ इव्हॅल्युएशन, इट्स लाईक अ फोकस, इट्स लाईक अ अटेन्शन. सो हेच इफेक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग मध्ये असतं. आयडेंटिफाय विकनेस मध्ये काय आहे? जर तुम्ही ऍड देताय तर तुमचा वीक पॉइंट काय आहे, तुमचा विकनेस काय आहे? सजेस्ट मेजर्स टू इम्प्रूव्ह देम. सजेस्ट मेजर टू इम्प्रूव्ह देम याबद्दल नक्कीच एक सांगायला आवडेल की मध्यंतरी एक ऍड होती बघा, जुही चावलाची केश किंगची ऍड होती. पण त्या केश किंगच्या ऍड मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की पहिल्यांदा तुम्ही हे काय करा, यूज करा, खूप छान प्रोडक्ट आहे आणि मीही हे प्रोडक्ट यूज करेन, असं ते वर्डिंग होतं जुही चावलाचं. तर ते त्यांनी काय केलं, नंतरच्या काही दिवसानंतर ती ऍड ना थोडीशी चेंज केली. तुम्हाला थोडंसं जर आठवत असेल, म्हणून मी बऱ्याच वेळी तुम्हाला सांगते की आपण कॉमर्सचे स्टुडंट आहोत, मार्केटिंग आपला सब्जेक्ट आहे किंवा ऍडव्हर्टायझिंग सब्जेक्ट आहे, रिसर्च सब्जेक्ट आहे. तर प्रत्येक ऍड कडे ना क्रिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा. आपलं काय नेचर असतं, चला ऍड लागली दुसरं चॅनल चेंज करा, मग इकडे काय सिरियल लागली आहे का, मग ह्या सिरियल मध्ये काय नको. सो थोडंसं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने ऍड बघायची सवय ठेवा थोडीशी इथून पुढे. म्हणजेच काय, तर त्याच्यानंतर मेजर रेमेडियल ऍक्शन तुम्ही काय घेतलेली आहे, त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट केलेली आहे का? फेअर अँड लवलीची ऍड प्रत्येक वेळी चेंज केली जाते बघा. म्हणजे एकच ऍडचा पॅटर्न आहे का फेअर अँड लवलीच्या? नाही, ते प्रोडक्ट सेल होतच आहे, कारण त्यांच्या ऍड मध्ये नेहमी काही ना काहीतरी ते नवीन इम्प्रूव्हमेंट करतात. रिझल्ट त्याचे नाही येत तो भाग वेगळा, पण त्यांच्या प्रोडक्ट मध्ये नेहमी काही ना काहीतरी नवीन असतं. आणि जी ब्रँड अँबॅसेडर आहे आपली तिच्याकडूनच ऍड केल्या जातात. सो ह्या सगळ्या गोष्टी सजेशन इम्प्रूव्हमेंट मध्ये फार महत्वाच्या असतात. सजेस्ट डिफरंट प्रमोशनल टेक्निक्स म्हणजे जसं आता सांगितलं की फेअर अँड लवलीच्या ऍड मध्ये नेहमीच काहीतरी नवीन, मल्टीविटॅमिन, मग बीबी, मग विंटर है ना, HD, हे काय आहे तुमचे टूल्स आहे, टेक्निक्स आहे अट्रॅक्टिंग टू दी फायनल कंझ्युमर, जो कोण आहे त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी. It's clear point? Effective advertisement. Yes. Okay. Then next, supply information. Sorry, marketing benefits. Promotional research also provide answer to the many marketing issue. First, selection of suitable method of promotion as required for product. जे तुमचं प्रोडक्ट आहे त्याच्यावरती डिसाइड करा की तुम्हाला प्रमोशनलचं कोणतं टूल्स यूज करायचं आहे. मिनिमाइज द प्रमोशनल कॉस्ट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही जर प्रमोशन करत असाल तर असं नको की प्रोडक्ट खूप छोटा आहे आणि प्रमोशनलचे एक्सपेन्सेस फार आहे. सो मिनिमाइज द प्रमोशनल कॉस्ट बाय सिलेक्टिंग बेटर अल्टरनेटिव्ह मीन्स ऑफ प्रमोशन. एक मिनिट. Then integrates various components of promotion into single message communicators.
इंटिग्रेट व्हेरियस कंपोनंट्स, वेगवेगळे कंपोनंट्स यूज करा सिंगल मेसेज कम्युनिकेट करण्यासाठी. म्हणजे असं नाहीये की तुम्ही काय करताय, एकच काहीतरी रिसोर्स वापरताय आणि प्रमोशन करताय, असं नको. वेगवेगळे कंपोनंट्स, वेगवेगळे ह्याचं इंटिग्रेशन करा एकच मेसेज प्रोव्हाइड करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये टेलिव्हिजनला पण ऍड करा, इंटरनेट वरती पण ऍड द्या, रेडिओ वरती पण ऍड द्या, एखाद्या बिझनेस मॅगझिन मध्ये पण ऍड द्या. दॅट मीन्स इंटिग्रेटेड व्हेरियस कंपोनंट्स ऑफ प्रमोशन, अ सिंगल मेसेज कम्युनिकेटर्स. देन प्रमोशन रिसर्च if done properly help to persuade buyers to buy use the product. तुमचं प्रमोशनल रिसर्च कधी डन होणार आहे, जर तुमच्या परस्युड बायरने ते प्रोडक्ट बाय केलं, ते प्रोडक्ट यूज केलं, तरच ते प्रमोशनल रिसर्चचं काही त्याचे ऑब्जेक्टिव्ह डन झाले असं आपण म्हणू शकतो. दिस इज डन बाय इन्फॉर्मेटिंग द टार्गेट कंझ्युमर द राईट प्रोडक्ट इज अवेलेबल ॲट द राईट प्राइस ॲट द राईट प्लेस द राईट क्वांटिटी. आणि हे तुमच्या प्रमोशनल रिसर्च मधून पॉसिबल होत असतं, किंवा याचे आन्सर तुम्हाला प्रमोशनल रिसर्च देत असते. Then promotional research is very useful in creating brand awareness and brand building by selecting suitable channel of communication. जसं की सांगितलं आपण प्रमोशनल रिसर्च काय करेल, प्रमोशनल रिसर्च इज व्हेरी युजफुल टू क्रिएटिंग ब्रँड अवेअरनेस. ब्रँड अवेअरनेस कसा क्रिएट करायचा आहे, ब्रँड बिल्डिंग कशी करायची आहे, कोणतं सुटेबल चॅनल यूज करायला हवे, all these things or all this information provided by promotional research. And last point is, finally, the primary objective of promotional research is to increase sales by inducing people to try the company's product and create loyalty consumer for repeat buying. सो बेसिक इंटेन्शन किंवा प्रायमरी इंटेन्शन काय असतं प्रमोशनचं, की मी ऍड करते, मग ह्या ऍड मध्ये खूप छान ब्रँड अँबॅसिडर यूज करणे, त्यांना प्रमोट करणे किंवा त्यांना जॉब देणे, असं असतं का हो कधी? नाही. तर आपण ज्या प्रोडक्टची ऍड करत आहोत ते प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल झालं पाहिजे, हा प्रायमरी मोटो आहे त्याचा. आणि हे तुम्ही काय करत असता, प्रमोशनल रिसर्च मधून शिकत असता. इज इट क्लिअर? Is it clear question? Benefits, need, objective of promotion. अरे बोला अक्षय. Yes. Okay. So आपण नेक्स्ट लेक्चरला एलिमेंट अँड कंपोनंट्स ऑफ प्रमोशन घेऊ, जे डिटेल आहेत. ऍडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशन, पब्लिक रिलेशन, पब्लिसिटी, पर्सनल सेलिंग, हे डिटेलिंग आहे. परत फार नाही मी करणार आहे, कारण ऍडव्हर्टायझिंग ऑलरेडी तुम्ही डिटेल लर्न केलेला आहे. फक्त रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू ने थोडंसं बघू. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.